नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील करंजे तर्फे परळी येथे, आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. आपल्या 16 सख्यांचा हा जो सोहळा आहे हा साजरा करण्यासाठी इथे आलेले आहेत. म्हणजेच काय की माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत हक्काने, आनंदाने, आपलेपणाने. आणि आता इथे येऊन त्यांना खेळ सुद्धा खेळायचे आहेत आणि माहेरच्या आठवणींमध्ये सुद्धा जायचंय. पण ह्या सगळ्या तायांचं मला इतकं कौतुक आहे ना, कारण कसं असतं की आपल्या घरातली जी करती स्त्री असते ना, ह्या स्त्रिया ज्या असतात ना, ह्या स्त्रिया काय करतात, आपण कधी दुधाच्या पिशव्या, कधी गोडे तेलाच्या पिशव्या, म्हणजे दुधाच्या पिशव्या त्या धुतात बितात आणि तिथेच किचनला चिटकवून ठेवतात. ह्या गोष्टी सगळ्या त्या जतन करून ठेवत असतात, कारण त्यांना माहिती असतं की कधीतरी ह्या गोष्टी आपल्याला लागतील, आणि म्हणून तर त्या गोष्टी सांभाळून ठेवतात. जेव्हा स्त्री लग्न करून सासरी येते ना, तेव्हा तिला हीच शिकवण मिळालेली असते. सासरच्या त्या 4 भिंतींना ती आपलं घर बनवते, तिथल्या माणसांना ती जपते, तिथल्या माणसांना ती आपलंसं करते, आणि हीच शिकवण तिला तिच्या आईने दिलेली असते. त्याच्यामुळे ह्या ज्या तुम्ही सगळ्या ताया आहेत त्यांचं तुमचं खरंच मनापासून कौतुक, आणि तुम्हाला मानाचा मुजरा एकदा जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी झाला पाहिजे. तर आता सगळ्या ताया इथे माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच, हो की नाही. माहेर बद्दल खूप बोललं पण जाणार आहे. आठवण येते की नाही माहेरची, येते की नाही. तर त्यासाठीच आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणी. ताई, तुझं नाव सांग. पार्वती वसंत मुसळे. माहेर कुठलं? डबेवाडी. आणि सासर? करंजे. किती वर्ष झालीत लग्नाला? 38. भाऊजी काय करतात? नाही त्या जगात. 11 वर्ष झाली. हो, माफ कर ताई, मला खरंच माहित नव्हतं. 11 वर्ष झाली. हो. काय माहेर बद्दल सांगशील तू? तुला माहेरच्या काय आठवणी सांगशील तू? माहेरी जाणं होतं? होते की वाटावरच आहे ना. वाटेवरच? सातारला राहायला असते, त्याच्यामुळे पहिली तिथूनच येते. गाडीवर आले म्हणजे. काय सांगशील आठवण आई बाबांची? वडील माझे म्हणजे असे खूप होते, कष्टाळू होते. आमची परिस्थिती खूप बेकार होती त्या टायमाला. मला 1-2 भाऊ 1 बहीण होती. शेतामध्ये आई रोज जायची. वडील आमचे सायकली रोज सातारला जायचे कामाला. सायकली जाण्याला रात्री 2 वाजायचे, 1 वाजायचे. मग त्यांनी जेव्हा पावसात तांदूळ किंवा परातभर बटर आणायची, तेव्हा आम्ही संध्याकाळी खायचो. नाही आले लवकर तर मग आम्ही तसेच झोपायचो. म्हशी होत्या. दुसरीला मी होते त्या टायमाला धारा काढायची. ती लहान भावंड दूध प्यायची आणि झोपायची. आई आणि मी वाट बघत बसायचे वडिलांची. कधी 2 वाजायचे, 2-2:30 वाजायच्या, कधी 1-1:30 वाजायचे. अशा परिस्थितीत म्हणजे काढलेले दिवस. पण जेव्हा तू लग्न होऊन जेव्हा तू सासरी जात होतीस तेव्हा माझे आता वडील होते की, पण आता या वडील पण नाहीत ना ह्या जगात. आई आहे माझी. आई आहे 75 वर्ष. पण मग जेव्हा तू सासरी जात होतीस तेव्हा काय आईने तुला सांगितलं होतं? मला आईने खूप काय सांगितलं. कोणी काय म्हणलं तर काय बोलायचं नाही, पण तशी परिस्थिती होती. काय डोळे पाणावले तुझे? काय असं डोळ्यासमोर आलं आणि कुठला प्रसंग आठवला? वडिलांचा नाही चालू काय. लहान मुलांना मी कसं सांभाळ काय काय केलं. आई म्हणजे नसायची, वडील नसायचे, पोरांना दिवस काय खायला नसायचे. नंतर तिने 3घांना घेऊन जायची नाशी. काकाला खांद्यावर उचलून शाळा इथून गावात लांब असायची. त्यामुळे मला काही शिकायला नाही भेटलं. त्या गोष्टीचं पण खूप दुःख वाटतंय मला. म्हणून हुशार होती अशी मॅडम म्हणायची शाळेतली, काही देऊ नका पण त्यांना शिकू द्या. पण नाही भेटलं शिकाय आईच्या वडिलांच्या परिस्थितीमुळे. अच्छा. पण मग आता सगळं कसं? म्हशी राखायला लागले. म्हशी खंडोबाच्या खोरीत जायची. एक बाबा असायचे आमच्या संग, 3 जणी असायचो. तिथं आपल्या म्हशी सांभाळायच्या डोंगरात. वडाच्या पारांब्या खेळायच्या, लगोरी खेळायची, विटी दांडू खेळायचे. हेच केलं. बरोबर. आता सगळी मुलं वगैरे सगळी मोठी झाली? हो, मुलगा माझा मिलिटरीत आहे. मिलिटरी मध्ये? मुलींची लग्न झाल्या, 2 मुलं आहेत. अच्छा. आणि सून आहे घरामध्ये? आहे की 2 मुलगा नातू आहेत मला. काय सांगते? नातू पण येतात आता? मुलगा नसून ते माझं सोनच आहे. मुलाबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं ते सोन आहे. मुलगा नसून ते सोन आहे. सोन आहे. मुलगा म्हणजे असं वडिलांचं त्यांना दुःख काय घरात आठवून दिलेलं नाही. नाही बहिणीला, नाही मला, नाही कुणाला नाही. वा. काही कमी पडून दिले नाही. आणि अजूनही नाही. किती सुंदर, खूप सुंदर ताई. आणि तू ज्या पद्धतीने सांगतेस ना, तुझा तो सगळा प्रवास, खरं तर तो खडतर प्रवास आहेत ना, ते सगळे कष्ट डोळ्यासमोर उभे राहतात. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि खरंच तू अगदी छान, अगदी मनापासून सगळं अगदी बोलतेस, व्यक्त होतेस. मलाही बोलायला भेटलं ना. ते माझ्या आई वडिलांचं नाव निघालं
त्याच्यामुळे मी आभारी लोकांची. आईवडिलांचं असं तर काही नाव निघालं नसतं 4 माणसात. बरोबर. 4 भिंतीच्यात आपण बोलू शकतो पण असं 4 माणसात आई वडील काही सांगायचं म्हटलं ते येणार नाही. एक आनंद पण वाटतो. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई तू बसू शकते. ताई तुमचं नाव सांगा. सुनीता विलास यादव. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला झाले, आजच लग्नाचा वाढदिवस आहे. आज? 92 साली लग्न झालं. काय सांगतायत, तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे. भाऊजी कुठे आहेत? मुंबईला असतात, बीएसटी. मुंबईला असतात, बीएसटी मध्ये. हो हो, म्हणजे स्वतःचीच हक्काची बस आहे. हा, कुठे पण वळवा, इथं वळवा तिथं वळवा, है की नाही? क्या बात आहे. ताई काय माहेरची आठ, माहेर कुठला आधी सांग बरं. लासूर नाही माझं माहेर, आणि सासर? पण आम्ही करंजात राहतो, सातार करंजामध्ये. करंजात. हा, वडिलांनी तिथं जागा घेऊन घर बांधून आणि तिथं. सासर? सासर हेच करंजे. सासर हेच करंजे. हा. बाकी तिकडून काय आठवण सांगशील, काय तू माहेर बद्दल बोलशील? माहेरचं आई वडील आता नाहीत. अच्छा. वडिलांना पॅरालिक झाला, ते पण गेले. आई पण त्याच्यानंतर 8 दिवसांनी गेली. पण काय असा प्रसंग आठवतो, एखादा छान प्रसंग, असं कॉमेडी प्रसंग किंवा काय आठवतो माहेरचं? माहेरचा लहानपणीचं? लहानपणीचा आहे आहे. काय काय सांग बरं, आम्हाला पण ऐकायचं. त्यांनी सांगितलं तसंच म्हैशीवर बसायचं, जायचं रस्त्याने. कंटाळा दिवसभर आला की बसून म्हैशीवरती जायचं. अच्छा. एक दिवस म्हैस अशी पळाली. मला वाटलं एक दिवस भाई तुमच्याची बसली की काय, असं वाटलं. एक दिवस काय झालं? हा, पळाली, तिला काय झालं तुम्ही काय आणि माहिती. तुम्ही म्हशीवरती होता? हा, हा. शिंग धरलेली होती म्हशी. अच्छा, तुम्ही शिंग धरली होती आणि म्हैस पळाली. हा. अरे बापरे. मग मारली उडी म्हशीवर. अच्छा. आणि एक दिवस असंच लहानपणी खेळत होतो. बाहेर पहिले रांजण रवलेले असतात, हा रांजणात पहिली मी बसली. हा दुसरी माझी मैत्रीण होती, तिला पण बसायचं होतं. हा म्हणलं बस. हा. हळूहळू शिरलो आत, दोघी बसलो अडकून. अरे बापरे. मग फोडला शेवटी रांजण. अरे देवा, जामच पदव्यापी होती तू ताई. पण क्या बात आहे, असंच पाहिजे. टाळी दे, आपण पण असेच होतो. हा, एवढ्या तक्रारी ना माझ्या शाळेमध्ये, पण तीच मजा असते की नाही. मग हे असे कांड केले नाही ना तर आयुष्यात मजाच नाही. मजाच आहे नाही. की नाही ताई? खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून वगैरे. आई तर अगदी तू माझ्यासारखीच आहे, मला खूप मजा येते. असं कोण असतं नाही. अजून एक किस्सा सांगते. अजून एक काय किस्सा सांग सांग. हा, घेवडे वाळत घातले होते एवढे. हा. आणि खेळता खेळता नाकात घातला. अरे मग त्यावेळेला काही डॉक्टर वगैरे कुणी जवळ नव्हते. हा. मग माझ्या आईच्या आईनं, आई आजी म्हणजे आजीनं हा सोनाराकडे नेला. हा. त्यांच्या तिथं सायकलीचा पंप होता. काय? तोंड बंद करायला लावलं आणि एका नाकातून एका हवा नाकात. मारली सायकलच्या पंपाने. दुसऱ्या नाकातून निघाला. अरे यार, या बात एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होईल. अरे ताई, खूप मस्त, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ताई तू बसू शकते. आणि आता माहीरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपले मजेशीर खेळ, कारण त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं असेल की आता ही खुर्ची ही साधी सुधी खुर्ची नाही आहे, ही आहे मानाची खुर्ची. जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असेल हुकुमाची राणी. तेव्हा बघूया कोण होते आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण त्यासाठी आपल्याला 14 ताया हव्या आहेत आणि त्या लकी ड्रॉ मधून आपण निवडणार आहोत. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत त्या ताया गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळाकडे. कोण आहेत त्या ताया? हात वरती करा आणि उभं राहायचं त्यांनी. क्या बात आहे. ओहो, तुम्ही ताया गेलेल्या आहेत पहिल्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आणि लकी ड्रॉ मधून या 14 ताया सहभागी झालेल्या आहेत आपल्या या खेळामध्ये. आणि खेळाचं नाव आहे, या खेळामध्ये आपण लहानपणी स्टॅच्यू खेळायचो की नाही. आणि मग आपण तसंच उभं राहायचो, मग हल्ले की हे तू हल्ला, तू आउट हे की नाही. त्याच खेळाची आपण आठवण करून देणार आहोत. फक्त इथे काय होणार आहे, इथे संगीत वाजणार आहे. आणि संगीत वाजल्यानंतर
सगळ्या तायांनी अगदी मस्त नाचायचंय आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. हा म्हणजे हे असं असं नाचत असाल ना आणि मी स्टॅच्यू म्हटलं तर असंच उभं राहायचंय. हा अजिबात हलायचं नाही. जी ताई हलेल ती बाद. अशा 4 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात है. अरे माझी आजी पण क्या बात है. मस्त. आई तुम्ही बाद झालं त्या हल्ला. तुम्ही या इथे या लवकर. तुम्ही बाद झालं, तुम्ही बाजूला बसून घ्या. या तुम्ही पण हल्ले. आता माझ्या समोर हल्ले, तिथं नाही हल्ले म्हणताय तिथं. या इथं ताई तुम्ही पण बाद झालेले. या इथं. माझी आजी हल्ली बाद झाली. इथं बसून घे बर. ये आजी माझी हल्ली. अरे आपला हा जो पहिला खेळ होता, या खेळातून या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ दे. या सगळ्या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर काही प्लास्टिकचे तुकडे वेगवेगळ्या रंगाचे, ते तुकडे जोडायचे. हा ते तुकडे जोडलेत आणि ते अशा आकाराने तोडलेत की ते जोडल्यानंतर बरोबर वर्तुळ तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर ती जी रिंग आहे ती अशी अंगाभोवती घ्यायची आहे आणि उड्या मारत मारत हे अशा जोरात त्या उड्या मारत जात जात ती समोर जी सफेद लाईन दिसते तुम्हाला, ती लाईन पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती लाईन क्रॉस करतील, त्या जातील आपल्या पुढच्या खेळामध्ये. कारण त्या 5 जणांपैकीच एक होणार आहे आजची हुकमाची राणी. ठीक आहे, हरकत नाही. चला सुरू करूया. आणि त्यासाठी वेळ सुरू होते. 1 2 1 2 3. चलो व्हेरी गुड, मस्त. उड्या मारत. हा व्हेरी गुड, शाबाश. ये पास, ये टुकडू 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 ये पास. हा शाबाश. हा चल मेरे घोडे. इथं लवकर लवकर मावशे. नाही इथं ये. हा गेलेले आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि ह्यातूनच होणार आहे आजची हुकमाची राणी कोण आहे ते बघणार आहोत. पण त्याआधी मला एक किस्सा सांगायचा. म्हणजे माझ्या मित्राच्याच घरी असा किस्सा घडलेला आहे. मित्राच्या बायकोने त्याला विचारलं की अहो ऐका ना, मला सांगा बायको आणि नवरा ह्याच्या व्याख्या काय. माझ्या मित्राने इतकं सुंदर उत्तर दिलं ना. त्यांनी सांगितलं जी आठवून भांडते ती बायको, ती आठवून भांडते ती बायको, आणि जो विसरल्याने बोलणी खातो तो नवरा. सगळ्यांच्या घराघरात हेच आहे. क्या बात आहे. पण माझा आवडलं तुम्हाला व्याख्या. आवडली ना. पहिल्यांदा असं झालं रे बाबा, तायांना माझं काहीतरी बोलणं आवडलेलं आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. आणि या 5 टाळ्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. त्या 5 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे
प्रत्येक ताईच्या बाजूला खुर्ची आहे, त्या खुर्चीवरती सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये तो धागा अगदी व्यवस्थित ओवायचा आहे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. हा, सुई असं ओरडायचंय. त्यात ती सुई तशीच खुर्चीवरती ठेवायची आहे आणि लंगडी घालत घालत त्या लगोऱ्यांपर्यंत जायचं. ते रिंगण दिसते, त्या रिंगणामध्ये त्या लगोऱ्या अगदी व्यवस्थित रचायच्या आहेत. रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि धावत जाऊन ती सफेद लाईन पार करायची आहे. यातल्या पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पार करतील, त्या जातील आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? आणि आता ह्या ताईंची वेळ सुरू होते. 1 2 3. त्या बात आहे, 2 मध्ये यायचंय लवकर. हा, सुई असं ओरडायचंय. सुई धागा होऊन झाल्यानंतर, सुई धागा होऊन जायचं. सुई, हा वेरी, लंगडी लंगडी घालत येते, लंगडी घालत मागे, नाही पुन्हा माग, लंगडी घालत घालत लवकर. हा, सुई, हा लंगडी घालत घालत, लंगडी घालत घालत लवकर. लगोरी, हा धावत जायचं. लंगडी कुठं घालत जायले. हा, शाबाश. हा हा लवकर. ठीक आहे, या ताई सुईमध्ये धागा होत आहे, तोपर्यंत आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये आणि या खेळातूनच आपल्याला कळणार आहे की आजच्या भागाची हुकमाची राणी कोण असणार आहे ते. ताई तुझं नाव सांग. निकिता सूरज मुसळे. किती वर्ष झाली लग्नाला? 1.5 वर्ष झाली. हो. 1.5 वर्ष असं वाटतं कालच झालंय. हा, 1.5 वर्ष झालेले. माहेर कुठलं? हेच माहेर. आणि सासर? सासर माहेर. लव्ह मॅरेज? हो. कुठे भावाची कुठे? ते आउट ऑफ इंडिया असतात. आउट ऑफ इंडिया आहे. क्या बात आहे. जायचं थोडं. जायचंय थोडी दिवसांनी. क्या बात आहे. व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग. रुपाली कृष्ण देशमुख. रुपाली ताई. माहेर कुठलं? करंजे. चिकनेवाडी. सासर चिकनेवाडी. भाऊजी काय करतात? टेलर आहेत. टेलर आहे. क्या बात आहे. घरातच कपडे. जोरदार टाळ्या दोघींसाठी झाल्या पाहिजे. हुकमाची राणी होणार ना? हो. हा, हो. तू होणार की ही ताई होणार? मीच होणार. मीच होणार. हा, ताई तुला काय वाटतं कोण होणार मी आहे? होणार. हा, मी होणार. 1.5 वर्ष झालेले बाबा. हो, हुकमाची राणी. हा, लवकर. तर सुरू करूया हा खेळ. हा खेळ आहे संगीत खुर्चीचा. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही तायांनी नाचायचंय. नाचत नाचत फिरायचंय. जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ हा कुठला डान्स प्रकार आहे? पैसे टाळ्या. हा, टाटा करत करत. व्हेरी गुड. पैसे खाली तुझे लेने को आयलो, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, पैसे खाली तुझे लेने को आयलो. धावायचं नाहीये, नाचायचंय. धावत आली आहे. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर कशी येते ना त्या वेगामध्ये आलेली आहे जवळ जवळ. हा, 1.5 वर्ष झाली लग्नाला. एवढा उत्साह आहे बाबा. व्हेरी गुड. अरे बापरे. आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. क्या बात है. व्हेरी गुड. आणि उपविजेत्या ठरल्यात ह्या ताई. ताई तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. पण सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळते ही छोटीशी भेटवस्तू. कसं वाटते? छान वाटते. एकदम भारी वाटते. एकदम भारी वाटते. एकदम बालपणात गेल्यासारखं हो, वाटतं हो. की नाही? हा, आतमध्ये एक छोटी मुलगी होती ती बाहेर आली. हो. क्या बात आहे. व्हेरी गुड ताई तुमचं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. आणि एकदा जोरदार टाळ्या ह्या ताईंसाठी जी ताई झालेली आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. माझ्याकडून जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
लागले तुझे? काय येते आता मनात ऍक्शन? मला वाटलं म्हणजे मी हा गेम खेळायला नव्हते आले, अशीच आलेला सहज आणि अचानक खेळायला इथपर्यंत आले असं वाटलंच नव्हतं इथपर्यंत येईन म्हणून. हो की नाही? हम्म. हा, पहिल्यांदा आईला फोन करून सांगणार आहेस ना? क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन दे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन ताई तुझं, खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो, 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 सोहळा सख्यांचा. अशीच धमाल मजा मस्ती करायला आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. सोहळा सख्यांचा